वास्तुदोषामध्ये सगळ्यात मोठा दोष हाही मानला जातो की ईशान्य दिशेला असलेले तुमचे टॉयलेट. घरामध्ये जर का टॉयलेट त्या दिशेला असेल तर सगळं घरातलं पूर्ण शांती बिघडते. प्रचंड मोठा दोष, काढून सुद्धा उपयोग नाही. घरातील मुलींसाठी, विशेषतः मुली सतत आजारी, मुलींसाठी हानिकारक आहे. मुलींचं सर्वार्थाने नुकसान, घरातील महिला आजारी पडतील. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगते की कुठलीही मनस्थिती अशांती घरामध्ये राहणार. तुमचा कमावलेला पैसा टिकणार नाही. घर कितीही सुंदर बनवा पण घरामध्ये जर का हा दोष असेल तर हा प्रचंड मोठा दोष मानला जातो. उत्तर पूर्व म्हणजेच त्याला ईशान्य दिशा असे म्हणतात. तर घरामध्ये तुमचं घरातील मेन बायकाच जर आजारी पडल्या तर तुमचं घरातील सगळ्यांचं स्वास्थ्य बिघडतं. आजारी अवस्थेमध्ये किंवा त्या मनस्थितीमध्ये बायका स्वयंपाक बनवतात आणि ती चिडचिड तुमच्या जेवणात उतरते. ते जेवण खाऊन घरातील कुठलीही व्यक्ती स्थिर राहत नाही. कुठलीही सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येणार नाही. ईश्वरी तत्व हे ईशान्य दिशेला असतं, तेच बिघडतं. म्हणजे वास्तू पुरुषाचे डोके तिथे असते. वास्तुदेवता, वास्तुपुरुष म्हणजे वास्तुदेवता, तिचं डोकं जे आहे ते ईशान्य दिशेला असतं. आणि आता विचार करा, तोंडावरतीच संडास बांधल्यावर काय होईल? ती देवता तुम्हाला कोणत्या पद्धतीने श्राप देईल तर त्याचे परिणाम फार भयानक. ग्रहांचा अनिष्ट परिणाम तुमच्यावरती होईल. बुद्धी, ज्ञान, विवेक सगळ्याचा ऱ्हास होईल. शांती घरातली निघून जाईल. त्यामुळे घरामध्ये तिथे घाण येते. टॉयलेट म्हणजे घाण. देवाच्या जागी घाण गेली. नकारात्मक ऊर्जा तिथे झाली. जल प्रदूषण झालं, कारण की दूषित पाणी तिथे तयार झालं. त्यामुळे अचानक खर्च, कर्ज, मेहनत, उधारी असे अनेको प्रकारचे त्रास. असा त्रास तुमच्या घरामध्ये आहे का? जरूर बघा. आणि जर असेल तर ताबडतोब त्याच्यावरती तुम्हाला वास्तू परीक्षण करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे घरामध्ये काय काय नुकसान झालेलं आहे ते बघावं लागेल. घरातली एनर्जी चेक करावी लागेल. देवघराची एनर्जी चेक करावी लागेल, कारण की आपल्याला ऊर्जा देवांकडनं मिळते आणि ती सुद्धा जर नसेल तर घरामध्ये सगळं शून्य आहे. ताबडतोब सल्ला घेऊ शकता तुम्ही. जर का तुमची वास्तू बघायची असेल तर मलाही कॉन्टॅक्ट करू शकता जर आवश्यकता असेल तर. जय भवानी, जय जगदंबा.